आहे आमच्या विहान बाळाचं आणि ग्रंथाचं फोटोशूट. तर ग्रंथाला 4 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि विहानला तर 1.5 वर्ष झालेलं आहे. पण विहानचं म्हणलं वारीसाठी आपण फोटोशूट करून घ्यावं. तर आम्ही दोघांनी मिळून फोटोशूटची तयारी केलं. तर आमचं थीम होतं की पुण्यावरून आणि पंढरपूरपर्यंत जे वारी आपण जे गावं पार करतो त्या गावांचे नावं वगैरे लिहून आम्ही हा थीम तयार केलो होतो. तर तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी आम्ही खूपच छान बनवलेलं आहे. तर पिलूला आमचं ते भगवत नव्हतं, त्यामुळं ते पिलू आमचं सांडायचं काम करत होतं. त्याला प्रत्येक गोष्ट ही सांडायला खूप आवडतं. तर आमच्या घरामध्ये विठ्ठलाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे आणि बघता क्षणी असं एकदम भारी वाटतं बरं का. पिल्लूचं इथं काम चालू होतं. पिल्लू आमचं देवाला घे, नाहीतर आपण जे तांदूळ वगैरे ठेवलेलं आहे ते तांदूळ सांड, हे त्याचं काम चालू होतं. तो आम्हाला काम करू देत नव्हता. आम्हाला डेकोरेशन करायला मध्ये काम करत होतो. त्यामुळं म्हटलं त्याला थोडंसं साईडला ठेवून मग नंतर आपलं करून घ्या. तर डेकोरेशन आम्ही करून घेतलं. त्याच्यानंतर पिल्लूलासुद्धा तयार केलं. त्याला धोती नेसवली आम्ही. धोती छान वाटते, वारकरीला धोती घालतात नाही का, त्यामुळं म्हटलं पिल्लूला धोती घालावं. आणि ग्रंथाला आम्ही ड्रेस मागवलेलं होतं, त्याच्यामुळं मग ती ड्रेसच घातली. बघा किती सुंदर दिसते ग्रंथा. तर पिल्लूला पण आम्ही गळ्यात टाळ घातलं, तुळशीचं माळ घातलं आणि डोक्यावरती टोपी धोतर घालून प्रॉपर असे वारकरी लुक त्याला दिलेला आहे. तुम्ही बघू शकता आम्ही किती सुंदर असं जास्त नाही पण छोटंच काय आहे ना, पण सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल, कारण लहान लेकरांचं म्हणलं काही करू आपण ते छानच वाटतं आपल्याला. आणि लहान लेकरं खूप क्यूट दिसतात नाही का. इथं आमची सासूबाई त्याला वारकरी म्हणून डोक्याला रुमाल बांधलेली आहे, कारण वारकरी लोक प्रवास करताना डोक्याला रुमाल वगैरे बांधतात नाही का. त्यामुळं मग आमच्या सासूबाईंनी त्याला पिल्लूला रुमाल बांधलं होतं, पण तो काय ठेवतच नव्हता, सारखं ओढून काढत होता. त्यामुळं मग काढून टाकलं. इथं पिल्लू खूपच एन्जॉय करत होता. त्याला खूपच भारी वाटत होतं मंदिरापाशी बसून, विठ्ठलापाशी बसून. तर तो विठ्ठल करत बसला होता आणि तुम्ही बघू शकता किती एक्सायटेड आहे तो विठ्ठल करण्यामध्ये. ह्या पद्धतीने आम्ही आमचं फोटोशूट कंप्लीट केलं. त्याच्यानंतर पिलूचे कपडे वगैरे काढलं आणि घरातलं पिलूला बसवलं होतं टी व्ही समोर बघत. तर अक्षरा आणि पिल्लू दोघंजण विठ्ठल करत देवाचे गाणे एन्जॉय करत होते. तर आमचे जेवणं वगैरे उरकून घेतलो. त्याच्यासाठी आम्ही पिलू आगाऊपणा करतो म्हणून झोळी बांधलं होतं आणि त्याला झोळीत टाकलं. तो झोळीमध्ये शांत बसून टी व्ही बघत होता. तरी पण त्याला तिथं बसवत नव्हतं. आणि हे आजच्या पुरतं एवढंच. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.